हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा. साडी कितीही महागडी आणि सुंदर असो, पण जर त्यावर शिवलेला ब्लाऊज परफेक्ट नसेल तर संपूर्ण लुक खराब होतो. याउलट साडी साधी असली तरी ब्लाऊजचा नेक पॅटर्न जर स्टायलिश, मॉडर्न आणि डिझायनर असेल तर साडीचा लुक हजार पटीने उठून दिसतो. आजकाल सणासुदीला किंवा लग्न कार्यात गर्दीत उठून दिसण्यासाठी फक्त साडी नेसणे पुरेसे नाही, तर ब्लाऊजचे पॅटर्नही तितकेच देखणे असायला हवेत. पण अनेकदा आपण टेलरकडे जातो आणि गोंधळून पुन्हा पुन्हा तेच नेहमीचे गोल, चौकोनी किंवा पानाची गळी शिवून आणतो. यामुळे साडी आणि ब्लाऊजचा तोच कंटाळवाणा लुक दिसतो. पण सध्या फॅशन वर्ल्डमध्ये ब्लाऊजच्या गळ्यांचे एकापेक्षा एक भन्नाट आणि ट्रेंडी पॅटर्न आले आहेत. हे पॅटर्न जितके दिसायला सुंदर आहेत तितकीच त्याची नावही एकदम हटके आणि स्टायलिश आहेत. मग ते कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीची आवडती डिझाईन असो किंवा मग लेटेस्ट फॅशन शो गाजवणारे पॅटर्न. ब्लाऊजचा नेक पॅटर्न तर एकदम हटके आणि स्टायलिश दिसणारच. फॅशनच्या बदलत्या ट्रेंडमध्ये असंख्य नवनवीन आणि हटके डिझायनर नेक पॅटर्न उपलब्ध आहेत, जे कोणत्याही साध्या साडीचाही लुक क्षणात उठावदार बनवतात. तर तुम्हालाही प्रत्येक साडीवर वेगळा ट्रेंडी लुक हवा असेल तर ब्लाऊजच्या काही नेक डिझाईन्स आणि त्याची लोकप्रिय नावं जाणून घेणे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. साडीचा लुक अधिक आकर्षक बनवणारे ब्लाऊजचे नवीन आणि ट्रेंडिंग नेक पॅटर्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, चोली कट ब्लाऊज. चोली कट ब्लाऊज अत्यंत पारंपरिक आणि एव्हरग्रीन ब्लाऊज पॅटर्न आहे, ज्याला प्रामुख्याने कटोरी ब्लाऊज म्हणून ओळखले जाते. यामध्ये छातीचा भाग परफेक्ट आणि सुबक आकार देण्यासाठी वेगळी कटोरी जोडली जाते, ज्यामुळे फिटिंग अप्रतिम बसते. हा पैठणी, काठपदर किंवा कोणत्याही पारंपरिक सिल्क साडीवर अत्यंत देखणा दिसतो. नंबर 2, ग्लास नेक विथ पोटली बटन. हा पॅटर्न दिसायला काचेच्या पेल्यासारखा ब्रॉड आणि खाली निमुळता होत जाणारा असतो, जो पाठीला आणि गळ्याला अतिशय आकर्षक लुक देतो. या गळ्याच्या कडेने किंवा मधोमध लहान लहान कापडी पोटली बटन्स डिझाईन्स म्हणून लावले जातात, ज्यामुळे ब्लाऊजचा एक रॉयल आणि बुटीक स्टाईल फिनिशिंग मिळते. नंबर 3, हाय नेक ब्लाऊज. हाय नेक ब्लाऊज हा ब्लाऊज पॅटर्न गळ्याभोवती बंद किंवा कॉलरसारखा वरपर्यंत असतो, जो तुम्हाला अत्यंत रॉयल, एलिट आणि फॉर्मल लुक देतो. यामध्ये पाठीचा भाग बंद ठेवून ट्रान्सपरंट नेट वापरली जाते किंवा सुंदर एम्ब्रॉयडरी करून गळ्याला दागिन्यासारखा हेवी लुक दिला जातो. कॉटन, लिनन, नेट आणि हेवी सिल्क साड्यांवर हा पॅटर्न अतिशय क्लासिक दिसतो आणि थंडीच्या किंवा हिवाळ्याच्या दिवसात तर महिलांना ऑल टाईम फेवरेट चॉईस ठरतो. जर तुम्हाला कोणताही दागिना घालता गळ्याला एक रिच आणि मॉडर्न लुक द्यायचा असेल तर हाय नेक ब्लाऊज अतिशय देखणा आणि रॉयल लुक देतो. नंबर 4, जॅकेट स्टाईल ब्लाऊज विथ स्कॅलप बॉर्डर. हा पॅटर्न अत्यंत मॉडर्न, इंडो वेस्टर्न आणि ग्लॅमरस लुक देणार आहे, ज्यामध्ये ब्लाऊजच्या वरून एक सुंदर जॅकेट अटॅच केल्यासारखा फील येतो. यामध्ये गळ्याभोवती हायनेक किंवा हॉल्टर नेक इनर असते आणि त्यावर आकर्षक भरतकाम केलेले जॅकेट असते. हा पॅटर्न लेहंगा, इंडो वेस्टर्न साड्या किंवा प्लेन जॉर्जेट साडीवरही अतिशय उठून दिसतो. नंबर 5, कॉर्ड सेट ट्यूब ब्लाऊज. कॉर्ड सेट ट्यूब ब्लाऊज हा पॅटर्न अत्यंत बोल्ड, ग्लॅमरस आणि सुपर ट्रेंडी इंडो वेस्टर्न लुक देणार आहे. हा डिझायनर पॅटर्न नेट, जॉर्जेट किंवा मॉडर्न कॉर्ड सेट साड्या, लेहंगा किंवा कॉकटेल पार्ट्यासाठी अगदी परफेक्ट आणि हॉट चॉईस ठरतो. नंबर 6, शाल कॉलर ब्लाऊज. शाल कॉलर ब्लाऊज हा पॅटर्न अत्यंत क्लासी, फॉर्मल आणि राजेशाही लुक देणार आहे. हा ब्लाऊज गळ्याभोवती व्ही शेप तयार करतो आणि पुढून हुक्स किंवा चेनने बंद होतो. यामुळे शरीराला एक फिटेड कॉर्पोरेट लुक मिळतो. खादी, लिनन, सिल्क किंवा हेवी सिक्वेन्स वर्क असलेल्या फॅब्रिकवर हा पॅटर्न खूपच उठून दिसतो. जर तुम्हाला एखादा बॉस लेडी किंवा मॉडर्न लुक हवा असेल तर हा फुल स्लीव्ज आणि हाफ स्लीव्हचा कॉलर ब्लाऊज एकदम परफेक्ट चॉईस आहे. नंबर 7, ऑफ शोल्डर ब्लाऊज. ऑफ शोल्डर ब्लाऊज पॅटर्न अत्यंत ग्लॅमरस, बोल्ड आणि मॉडर्न इंडो वेस्टर्न लुक देणार आहे. यामध्ये गळा आणि खांद्याचा भाग पूर्णपणे ब्रॉड असतो आणि कपड्याची पट्टी दंडाच्या वरच्या भागावरून जाते, ज्यामध्ये कॉलर नेक हायलाईट होतो. यात पुढच्या बाजूला दिलेला ओव्हरलॅपिंग क्रिस क्रॉस पॅटर्न आणि त्यावर केलेले नाजूक सिक्वेन्स किंवा एम्ब्रॉयडरी वर्क ब्लाऊजला अत्यंत डिझायनर फील देतात. हा पॅटर्न मॉडर्न नेट, शिफॉन किंवा हेवी लेहंग्यावर अतिशय सुंदर दिसतात. नंबर 8, मधुबाला ब्लाऊज. मधुबाला ब्लाऊज हा ब्लाऊजचा गळा विस्तृत चौकोनी असतो, ज्यात पुढच्या बाजूला स्वीटहार्ट नेकलाईन असलेली वेगळी चोली जोडली जाते. हे पॅटर्न सहसा पारंपरिक आणि सणावारच्या साड्यांवर जसे की बनारसी, कांजीवरम किंवा इतर भरजरी साड्यांवर खूप छान दिसतात, कारण यावर भारी भरतकाम केलेले असेल तर ब्लाऊज अत्यंत सुरेख दिसतो. नंबर 9, अंगरखा ब्लाऊज. हा पारंपरिक अंगरखा स्टाईल पॅटर्न आहे, ज्यामध्ये कापडाचा एक भाग दुसऱ्या भागावर क्रॉस केला जातो आणि कमरेच्या एका बाजूवर गाठ मारण्याची नाडीची डिझाईन असते. एक उठाव मिळतो. हा पॅटर्न अतिशय रॉयल, एथनिक आणि क्लासिक लुक देतो. त्यामुळे सिल्क, कॉटन किंवा खणाच्या साड्यांवर तसेच इंडो वेस्टर्न घागऱ्यांवर हा ब्लाऊज पॅटर्न खूप सुंदर दिसतो. नंबर 10, कोर्सेस ब्लाऊज.
कोर्सेस ब्लाऊज हा पाश्चात्य कोर्सेस स्टाईलवरून डिझाईन केलेला पॅटर्न आहे, ज्याला खालच्या बाजूला एक स्टायलिश व्ही शेप कट दिलेला असतो. हा शरीराला एक परफेक्ट फिटिंग आणि स्लिम लुक देतो. यामध्ये ब्रॉड स्क्वेअर डीप नेकलाईन असते आणि सोबत फुग्याच्या म्हणजेच पफ स्लीव्ज जोडलेले असतात, ज्यामुळे काठावर बारीक चुन्यांची सुंदर डिझाईन असते. हा पॅटर्न पारंपरिक फॅब्रिकमध्ये मॉडर्न लुक देतो. त्यामुळे मॉडर्न पद्धतीची साडी, इंडो वेस्टर्न लेहंगा आणि लॉंग स्कर्टवर हा ब्लाऊज अतिशय बोल्ड, ग्लॅमरस आणि ट्रेंडी दिसतो. पुढील ब्लाऊज आहे सब्यासाची ब्लाऊज. हा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची यांच्या सिग्नेचर स्टाईलवरून घेतलेला सुंदर पॅटर्न आहे, ज्यामध्ये समोरच्या बाजूला एक डीप आणि युनिक व्ही नेकलाईन किंवा स्वीट हार्ट कट असतो, जो गळ्याला अतिशय बोल्ड आणि रॉयल लुक देतो. हा पॅटर्न सध्या लग्न सराईत आणि सणांनिमित्त प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. हा सुप्रसिद्ध डिझायनर मसाबा गुप्ता यांच्या फॅशन स्टाईलचा पॅटर्न असून यामध्ये इनर कोर्सेस स्वीट हार्ट कटसह गळ्याला सपोर्ट देण्यासाठी एक पातळ हॉल्टरनेक दोरीची डिझाईन जोडलेली असते. हा एक अतिशय बोल्ड, स्टायलिश आणि मॉडर्न पॅटर्न आहे, जो आधुनिक पद्धतीची कॉकटेल साड्या, ऑर्गेन्झा किंवा ट्रेंडी लेहंग्यावर अतिशय ग्लॅमरस आणि ग्लॅम लुक देतात.